नेवासा इथून निघालेली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी जी आहे ती आता ज्ञानेश्वरी घाटामध्ये पोहोचलेली आहे। आपण या ठिकाणी महाराज आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। महाराज काय सांगाल, दरवर्षी गेल्या वर्षीपासून दिंडी निघते, यावर्षी देखील आता दिंडी सोहळा जो आहे तो ज्ञानेश्वरी घाटात पोहोचलेला आहे। रामकृष्ण हरी। दिंडी तशी श्री क्षेत्र नेवासाहून पंढरपुराकडे शेकडो वर्षापासून जातच होती, परंतु गेल्या वर्षीपासून त्याला सोहळ्याचं रूप दिल्यात गेलेलं आहे। हे सोहळ्याचं दुसरं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी सोहळा घेऊन जात असताना या घाटातून जाताना आपणच पत्रकार बांधवांनी विचारलं की या घाटातून येताना कसं वाटलं, तर सहज आमच्या मुखातून ज्ञानोबरायांच्या कृपेनं ज्ञानेश्वरी घाट हा शब्द निघाला आणि त्याला आपण सर्वांनी प्रसिद्धी दिली। आणि मग गेल्या वर्षभर वारकऱ्यामध्ये हा चर्चेचा विषय राहिला आणि यावर्षी नामदार साहेबांच्या मदतीनं त्या फलकाचं अनावरण आपण केलं। आता इथून पुढं सर्व वारकऱ्यांच्या मुखामध्ये आणि सगळ्यांच्याच मुखामध्ये ज्ञानेश्वरी घाट हा शब्द राहील, कारण या घाटातूनच ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेली पुण्यभूमी नेवासा, त्या नेवाशाकडे आपल्याला जाता येत। या दिंडी सोहळ्यामध्ये किती दिंड्या सहभागी होतात आणि किती वारकरी असतात? या वर्षी जवळपास 29 ते 30 दिंड्या आणि त्याही मोठ्या संख्येच्या दिंड्या त्यामध्ये समाविष्ट आहेत। आता विचाराल तर या क्षणाला जवळजवळ 17-18 हजार वारकरी आमच्या सोबत आहेत आणि नगर पासून 5-7 हजार वारकरी वाढण्याची शक्यता आहे। कसा अनुभव असतो सगळ्या या काळामध्ये? अनुभव हा अवर्णनीय असाच आहे, शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही। अगदी ज्ञानोबारायच आपल्या सोबत या ज्ञानेश्वरीच्या रूपानं चाललेले आहेत अशी प्रत्येक वारकऱ्याची भावना असल्यामुळं तो आनंद हा अगदी वेगळ्या प्रकारचा आहे। तर अतिशय आनंद जो आहे तो या दिंडी सोहळ्यामध्ये या वारकऱ्यांना मिळत असतो आणि ही आता वारी जी आहे ते पंढरपूरच्या दिशेने आता प्रस्थान होत आहे। त्यामुळे कसं कुणाला टीव्ही मराठी अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।